अलीकडेच कागलमध्ये हसन मुश्रीफ आणि समरजित सिंह घाटगे या कट्टर विरोधकांमध्ये युती झाली आणि जिल्ह्यातच नाही तर राज्यात खळबळ उडून दिली। या दोघांनी एकत्र येत खासदार संजय मंडलिकांना एकाकी पाडून कागलच्या महापालिकेमध्ये युती केली आहे। यामुळे चिडलेल्या मंडलिक यांनी एका नेत्याची प्रॉपर्टी अडकलेली आहे तर दुसरा नेता हा ईडी मध्ये अडकलेला आहे, यातनं सुटका होण्यासाठीच घाटगे आणि हसन मुश्रीफ यांनी युती केल्याचा आरोप मंडलिक यांनी केला। मग मंडलिकांच्या या आरोपाला उत्तर देताना मंत्री मुश्रीफांनी स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे आणि स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्या संघर्षाच्या काळात जवळपास 10 खून पडले होते। मी तोंड उघडलं तर बात दूर दूर तक जाएगी, त्यामुळे त्यांनी स्वतःला आवरावं असा इशारा मंडलिक यांना त्यांनी दिला। यामुळे मंडलिक विरुद्ध घाटगे गटाचा रक्तरंजित इतिहास पुन्हा एकदा चर्चेत आलाय आणि या इतिहासात मुश्रीफांचाही रोल कसा आहे तो या व्हिडिओमधून तुम्हाला कळेलच। थोडक्यात कागलचं राजकारण मुश्रीफ, घाटगे, मंडलिक यांच्याच भोवती कसं फिरत आलंय तेही पहा। नेमकं कागलमध्ये काय झालं की नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात आधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे समरजित घाटगे आणि शिंदेच्या शिवसेनेचे संजय मंडलिक एकत्र आले होते। त्यामुळे कागलची वाट ही हसन मुश्रीफांसाठी खडतर ठरण्याची शक्यता निर्माण झाली होती। पण हसन मुश्रीफ यांनीही आपले राजकीय कौशल्य पणाला लावत कट्टर विरोधक असलेल्या समरजित सिंह घाटगे यांच्याशीच आघाडी केली। मुश्रीफ गटाला नगराध्यक्षपद तर उपनगराध्यक्षपद समरजित घाटगे गटाला देण्यात आलं आणि माजी खासदार संजय मंडलिकांना एकाकी पाडण्यात आलं। आताचीच राजकीय घटना नाही तर कागलचं राजकारण मुश्रीफ, घाटगे, मंडलिक यांच्याच भोवती फिरत आलंय। कागलला राजकीय विद्यापीठ म्हणलं जातं ते म्हणजे इथल्या राजकीय इतिहासामुळे। कागलचं नाव घेतलं की आधी स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक विरुद्ध विक्रमसिंह घाटगे हा संघर्ष कोल्हापूरकरांच्या डोळ्यासमोर उभा राहतो। खरं तर याआधी दोन्ही नेत्यांची मैत्री होती, पण तेव्हाच्या काळात दोघांमध्ये गटातटाचं राजकारण उफाळून आलं होतं। तेव्हा कागलच्या राजकारणावरती पकड करायची झाली तर साखर कारखाना उभा करायला हवा हे तेव्हाच्या राज्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर कागलच्या शेजारच्या असलेल्या माळावरती शाहू कारखाना घाटगेंनी उभा केला होता। तर दुसऱ्या बाजूला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांचंही नेतृत्व कागलमधनं पुढे येऊ लागलं होतं। लोकांची कामं करत शेतकरी संघ मग जिल्हा परिषद असं करत करत ते राजकारणात आले। त्यांनीही घाटगे यांच्या पाठोपाठ हमीदवाडा साखर कारखाना सुरू केला। यातूनच त्यांचं राजकीय प्रस्थ वाढायला सुरुवात झाली। गाव पातळीवरच्या निवडणुकीवरनं थेट जिल्हा परिषद निवडणूक आणि नंतर थेट विधानसभेतही ते उभे राहिले। 28व्या वर्षी त्यांनी पहिली विधानसभा निवडणूक लढवली होती, तेव्हा ते पराभूत झाले, पण ते गप्प बसले नाहीत। नंतरच्या काळात त्यांनी सहकाराचं जाळं कागल मुरगुड भागात पसरवलं होतं। त्यामुळे 1972च्या काळात जनतेने आपल्या लाडक्या राजाचा म्हणजे विक्रमसिंह घाटगेंचा पराभव करून सदाशिवराव मंडलिकांना कागलचा आमदार म्हणून निवडून आणलं। पण नंतरच्या विधानसभा निवडणुकीत मंडलिक यांना पराभूत करून विक्रमसिंह घाटगे हे 78 आणि 80 अशी दोन्ही वेळा आमदार झाले। या विजय पराभवामुळे मंडलिक विरुद्ध घाटगे हा संघर्ष तयार झाला। तो त्या काळात इतका उफाळला की गावागावात 2 गट तयार झाले। प्रत्येक गावात शाळेतली पोरं सुद्धा शाळेत बसताना घाटगे आणि मंडलिक असे गट तट करून बसताना दिसू लागली होती। असं म्हणतात नदीला धुणं धुण्यासाठी ठेवलेल्या दगडांवरही गटातटाचा प्रभाव होता। परिणामी या सर्व गटातटाच्या राजकारणात बिद्री, बोरवडे, सावर्डे, दुमाला, फराकटेवाडी, बेलवळे, सेनापती कापसी, मळगे खुर्द यासह कागल तालुक्याच्या पश्चिम भागात अनेकांची कुटुंब ही उद्ध्वस्त झाली। याच गटातटाच्या राजकारणाने तालुक्याने खून, मारामारी, दगडफेक, जाळपोळ सगळं पाहिलं होतं। अगदी अलीकडच्या म्हणजे 2013च्या काळात गटातटाच्या या राजकारणामुळे वंदूर कसबा, सांगाव, सिद्धनेरली, बाचणी या गावांमध्ये मारामारी होऊन खून पडले होते असं म्हणतात। अनेकांनी हातपाय गमावले। काही वेळा पोटनिवडणुकीमध्ये विजयी मिरवणुकीवरती ऍसिड हल्ले झाले होते। त्यात राष्ट्रीय खेळाडूंना फटका बसला होता। याला गटातटाचं राजकारण हे कारणीभूत ठरलं होतं। असो, या 2 नेत्यांच्या संघर्षानंतर मुश्रीफ विरुद्ध घाटगे असा संघर्ष सुरू झाला। मंत्री हसन मुश्रीफ हे एकेकाळी राजे विक्रमसिंह घाटगे यांचे कट्टर कार्यकर्ते होते, पण शाहू कारखान्याच्या स्थापनेच्या वेळी हसन मुश्रीफांनी घाटगेंना सोडलं आणि त्या म्हणजे घाटगेंचेच कट्टर विरोधक सदाशिवराव मंडलिकांच्या गटात ते दाखल झाले। सदाशिवराव आणि मुश्रीफांना अल्पसंख्याक समाजातील युवा कार्यकर्ता म्हणून बळ द्यायला सुरुवात केली। 4 टर्म आमदार राहिले सदाशिवराव मंडलिक खासदार होऊन दिल्लीत गेले तेव्हा मुश्रीफ यांच्या आमदारकीचा मार्ग इथं मोकळा झाला होता।
अल्पसंख्याक समाजातील एक नेता कागलसारख्या ठिकाणाहून सलग 6 वेळा विधानसभेत जातो हे निश्चितच कागलमधली सोपी गोष्ट नव्हती. असो, ते गेले. हसन मुश्रीफांनी विक्रमसिंह घाटगेंची साथ सोडल्यापासून हा संघर्ष जवळपास 2004 पर्यंत होता, जेव्हा विक्रमसिंह घाटगे यांनी शेवटची लोकसभेची निवडणूक लढवली होती. पण यानंतर या संघर्षात एंट्री झाली जी विक्रमसिंह यांचे चिरंजीव म्हणजे समरजित सिंह घाटगेंची. त्यांनी मुश्रीफ यांच्या समोर खऱ्या अर्थाने आव्हान उभं केलं. या दोघांची लढाई तर अक्षरशः वैयक्तिक पातळीवरती येऊन पोहोचली होती. गेली 5 ते 7 वर्षांमध्ये भाजपच्याच पाठबळामुळे समरजितसिंह घाटगेंनी मुश्रीफांच्या विरोधात रान उठवलं होतं. आजवर सदाशिवराव मंडलिक आणि मुश्रीफ एकत्र असताना त्यांच्या विरोधात आधी विक्रमसिंह घाटगे, माजी आमदार संजय घाटगे यांनी आघाडी केली होती. पण मुश्रीफ यांनी मंडलिक यांच्यासोबत काडीमोड घेतल्यानंतर घाटगे आणि मंडलिक हे एकत्र आले होते. याच राजकारणात कधी राजे गट, घाटगे आणि मंडलिक गट देखील एकत्र पाहायला मिळाले आणि आजही घाटगे आणि मुश्रीफ हे एकत्र आल्याचं आपल्याला दिसून येते. याआधी सदाशिवराव मंडलिक आणि विक्रमसिंह घाटगे यांच्यामध्ये प्रचंड राजकीय शत्रुत्व असूनही एकाच व्यासपीठावरती हे सदाशिवराव मंडलिक, विक्रमसिंह घाटगे, संजय घाटगे, हसन मुश्रीफ असे सगळे नेते एकत्र आले होते. पत्रकार अतुल जोशी यांनी या 4ही नेत्यांना एकत्र आणलं होतं असं म्हणतात. तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या विलासराव देशमुखांनी अतुल जोशींना मुंबईला बोलावून घेतलं होतं. तुम्ही मंडलिक आणि घाटगेंना एकत्र आणलंच कसं हे जोशीबा आम्हाला सांगा, अशी उत्सुकता विलासरावांना देखील होती. असो, आता मुश्रीफ आणि घाटगे एकत्र आल्यामुळे हिस्ट्री रिपीट्स असं म्हणावं लागेल. पण तुम्हाला या कागलच्या गटातटाच्या राजकारणावरती काय वाटतं? कमेंट करून सांगा आणि लगावती YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.